हो 12:50चा फ्लाईट ते घेऊन घ्या स्वामित्व. सर आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. एकूणच विधान परिषदेवर खलबत होताना दिसत आहे. तर काय नेमकी चर्चा झाली आहे, कितपर्यंत एकूण जागा वाटप पूर्ण झालं? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील. परवा मी राष्ट्रवादीच्याही नेत्यांशी चर्चा केली. त्या बैठकीला सुनेत्रा पवारजी, पार्थ पवारजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरजी आम्ही सर्व होतो. त्या बैठकीतही महायुतीबद्दल चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा यामध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणार आहे. आणि त्यामुळं विधान परिषदेच्या जागा या महायुतीमध्येच लढल्या जाणार आणि मला विश्वास आहे की 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल. शिवसेनेला 3 जागा ज्या आहेत सोडल्या जातील अशी माहिती होती, परंतु शिवसेना 6 किंवा 7 जागांवरती अडून बसलेली आहे. नेमकं यामध्ये काही पुढे मागे झाले का? जवळपास 99% बाबीवर आमचं एकमत झालं आहे. फक्त आता राज्याचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसून याला शिक्कामोर्तब करतील. बाकी सर्वच चर्चा महायुतीच्या जवळपास झालेल्या आहे. 1-2 विषय राहिलेले आहेत, ते माननीय मुख्यमंत्री अंतिम निर्णय करतील. काही जागांच्या अदलाबदल होईल का? कारण यापूर्वी रायगडमध्ये जर उदाहरण घेतलं तर अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे होते, पण आता संख्याबळ पाहिलं तर शिवसेना आणि भाजपची संख्या बदलली. साधारण महायुतीमध्ये अशी चर्चा असतं की चर्चा होताना किंवा फॉर्म्युला ठरताना सीटिंगवर आपण जास्त विचार करतो की ज्याची सीटिंग आहे त्याला द्यावी आणि मग ज्या ठिकाणी बाकी सीट्स आहे त्या ठिकाणी हा विचार करतो की संख्याबळ कुणात जास्त आहे त्याचा विचार आपण करतो. त्यामुळं साधारणतः सर्वांनाच हे मान्य होईल. विधानसभेच्या वेळी, लोकसभेच्या वेळी ह्याच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही चर्चा करताना हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी होता. पण आमच्या अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणजींनी यामध्ये आज युतीची चर्चा अंतिमकडे नेलेली आहे. मला वाटतं की आता शेवटचा टप्पा फक्त आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे बैठकीत पूर्ण होईल. सर, आता गावकऱ्यांना जे आहे ते मिळणार मोफत मिळकत पत्रिका जी आहे ती मिळणार आहे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत, हे नेमका निर्णय काय? केंद्र राज्याने ठरवलं आहे गावठाणातील घरांची मोजणी करायची, त्यांना सनद द्यायची आणि प्रत्येक घराचं भूमी अभिलेख करून त्या सर्व घरांचं नमुना 8मध्ये नोंद घ्यायची. गावठाणाबाहेर जे रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातल्या सुद्धा घरांना त्यांची मोजणी करायची आणि मोजणी करून त्यांनाही नमुना 8मध्ये समाविष्ट करायचं असा निर्णय मी आणि जयकुमार गोरेजी ग्रामविकास मंत्र्यांनी केला आहे. एक महत्त्वाचा निर्णय जो अनेक वर्षे या निर्णयाची ग्रामीण भागातले लोक वाट बघायचे की आम्हाला नमुना 8 केव्हा मिळेल. नमुना 8 म्हणजे स्वामित्व आणि त्यामुळं लवकरच आम्ही ह्या ठिकाणी पुढे जातो आहे. या राज्याला जे आम्ही महायुती म्हणून वचन दिलं होतं, जो संकल्प दिला होता, संकल्पनामा दिला होता की राज्यातल्या सर्व घरांचं स्वामित्व, प्रॉपर्टी कार्ड त्यांना देऊ, त्या दृष्टीने हे पाऊल आहे. तसंच महानगरपालिकेमध्ये जी गावे समाविष्ट झाली आहे त्यांनासुद्धा आता त्यांची जमाबंदी आयुक्त मोजणी करणार आहे. त्यांची मोजणी करून त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करता आहे. खरं तर एक मोठा निर्णय आहे, पण निर्णयाचा आता अंतिम झाला आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल.
विरोधक तर आरोप लावणारच आहे, कारण थोडा रेट वाढला की विरोधक आरोप लावतात, पण त्यांनाही माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे. खाजगीमध्ये तेही मान्य करतात की या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच एकमत केलं पाहिजे, सर्वांनीच या अशा परिस्थितीमध्ये भांडू नये. पण आता पार्टी म्हणून त्यांना भूमिका घ्यावी लागते. पण ही गोष्ट खरी आहे की काही साठेबाजी करणारे लोक आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांना जे शेतामध्ये डिझेल लागतं तोही थोडा अनेक जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत परिस्थिती बघता सर्वांनाच थोड्या या ठिकाणी आता काटकसर घ्यावी लागणार आहे. मला असं वाटतं की मोदींच्या आव्हानाला जर देशातल्या सर्व नागरिकांनी सहकार्य केलं तर बऱ्यापैकी ही स्थिती कंट्रोलमध्ये राहील आणि सर्वांनाच आपलं जीवन व्यवस्थित पद्धतीने जगता येईल. आणि त्यामुळं काही दिवस जी ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याकरता महाराष्ट्राच्या जनतेने मोदीच्या आव्हानाला साथ द्यावी. तर केलं तर मला असं वाटतं की ही परिस्थिती फार काही चालणार नाही, लवकर चांगली परिस्थिती होईल. काँग्रेस टीका मोदींवरती करते की महंगाई मॅन असं त्यांनी उल्लेख काँग्रेसकडनं महंगाई मॅन कोण होते या देशामध्ये यापूर्वीच त्या देशाने बघितलेला आहे, त्यामुळे याच्यावर जास्त बोलायचं नाही आहे. एवढंच सांगायचं आहे की प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आव्हान हे राष्ट्रीय हिताकरता आहे, देशहिताकरता आहे, महाराष्ट्राच्या हिताकरता आहे. सर्वांनीच पाळलं तर महाराष्ट्र आणि देश हा त्या ठिकाणी मजबूतीने पुढे जाईल. महाराष्ट्र में आप किस तरह से आदेश दिए कलेक्टर या प्रशासन को कि लोग कुछ जमा कर चोरी भी कर रहे हैं जानबूझकर और कुछ लोग जो है माननीय मुख्यमंत्री जी ने बहुत सतर्क आदेश दिए और बहुत सबको इंटीमेशन भी दिए. कोई भी स्टॉक नहीं रखेगा. स्टॉक के चक्कर में हम सारा डीजल पेट्रोल हमने घर में नहीं रखेंगे. कोई भी इंडस्ट्री वाले कॉमर्शियल वाले जो लोग हैं वो भी ज़्यादा का स्टॉक नहीं रखेंगे. सारे कलेक्टर इसके लिए फील्ड पर है. सारे कलेक्टर को बताया गया है कि कोई भी अनवांटेड ये स्केयरसिटी पैदा करता है तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. और मुझे लगता है कि महाराष्ट्र में मजबूती से लोग साथ दे रहे. प्रधानमंत्री मोदी जी का जो उन्होंने अपील की है उसको भी जनता साथ दे रही है. हम सब ने मिलकर, सभी पार्टियों ने मिलकर, महाराष्ट्र की सभी पार्टियों ने मिलकर एक दिल से एक मत से मोदी जी के आह्वान को साथ में लेकर आगे जाना चाहिए. इसी में महाराष्ट्र की भलाई है, इसी में देश की भलाई है. सर एक सवाल है कि कलेक्टर को आदेश दिए गए हैं सरकार ने आदेश निकाला दिया कि अभी बकरा ईद भी उससे पहले गो तस्करी करने वालों को खिलाफ मुकदमा लगाएगी, लेकिन विपक्ष इसको राजनीति कर रही है. इसको कह रहे हैं कि ये लोग क्यों गो तस्करों के खिलाफ क्यों नहीं मकोका लगाते और ये गाय को राष्ट्रीय पशु क्यों नहीं घोषित करते. देखिए, बकरी ईद में केवल बकरी काटी जा सकती है, गाय नहीं. और जो गाय काटेगा, जो गोवंश काटेगा उसको छोड़ेंगे नहीं. और मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि हम पूरे वॉच करके है, पूरे एसपी और कलेक्टर इसमें चेक कर रहे हैं. और जो माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है वो सही है. मकोका ही लगना चाहिए और मकोका की कार्रवाई होनी चाहिए. रास्ते पे गौ काटना, रास्ते पे कटाई करना ये कुछ नहीं चलेगा. और निश्चित रूप से इस पर कड़ी कार्रवाई होगी. और किसी को अधिकार नहीं गोवंश हत्या बंदी कायदे का उल्लंघन करने का, किसी को अधिकार नहीं है. किसी ने काटा तो उसको नहीं छोड़ेंगे. एक आखिरी सवाल है, एक